इनर अवेअरनेस, शांति का अनुभव। सातव्या उच्चारासाठी एक श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. प्रत्येक उच्चारानंतर वाढत जाणाऱ्या शांतीचा मनोमन अनुभव घेऊया. 8वें उच्चारण के लिए एक सांस छोड़ दीजिए, एक गहरी सांस भर लीजिए. नववा उच्चार, एक श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ जाणीवपूर्वक श्वास भरून घेऊया. Experience the inner peace, inner silence. दहाव्या उच्चारासाठी एक श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. एक्सपीरियंस द ब्लिस, संपूर्ण आनंद का अनुभव. अकराव्या उच्चारासाठी एक श्वास सोडून देऊया. खोलवर दीर्घ जाणीवपूर्वक मनापासून श्वास भरून घेऊया. मानसिक उच्चार ज्याची अनुभूती संपूर्ण शरीर मनात आपल्याला मिळते, पूर्ण शांती आणि आनंदाचा अनुभव मिळतो. त्यासाठी एक श्वास सोडून देऊया. श्वास भरून घेऊया आणि मनातल्या मनात ओमचा उच्चार. ह्याच ओंकाराला प्रार्थनेने वंदन करणार आहोत. त्यासाठी
दोन्ही हातांची नमस्कार मुद्रा. आपण सगळेजण एकत्रच प्रार्थना म्हणूया आणि ओंकाराय नमो नमः असं म्हणताना आपलं मस्तक, आपलं डोकं थोडंसं पुढे झुकवून ओमच्या ठिकाणी आपली जी कृतज्ञता आहे, जो आदर भाव आहे, तो व्यक्त करूया. मनापासून प्रार्थना म्हणूया. ओंकार बिंदू संयुक्तम नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. मान वर घ्यायचे, दोन्ही हातांचं घर्षण पामिंग आणि त्यातून निर्माण झालेली ऊब आपल्या डोळ्यांभोवती द्यायचे आणि अतिशय प्रसन्न चेहऱ्याने ओमकडे एक कटाक्ष. सुरुवात करू ना मस्कर गुरुजी? हो हो कर. आपण काल बघत होतो ते म्हणजे राग आणि त्याच्याविषयी काय काय गोष्टी, म्हणजे कशामुळे आपल्याला राग येतो आणि आपण तो थोडासा त्याच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काय करायचं, असं सगळं आपण बघायला काल सुरुवात केली होती. तर आपण आजच्या भागाकडे वळूया हळूहळू. काल आपण जे काही बघितलं होतं ते थोडक्यात सांगायचं तर आपण असं म्हटलं होतं की आपल्याला राग काय येतो, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपण हेरिडिटी विषयी थोडंसं बोललो होतो. आणि एक मिनिट, स्क्रीन शेअर झाली का नाही अजून? आवाज थोडा क्लिअर येऊ दे जरा. थोडा आवाज क्लिअर येऊ दे. थोडा लाऊड कर. ओके ओके, एकच. हा, दिसते ना आता स्क्रीन? ओके. हा, आवाज ऐकू येतोय सगळ्यांना? येतोय. येतोय. ओके, हरिओम. आणि स्क्रीन पण दिसते, राईट? काल आपल्या एका ताईंनी आपल्याला विचारलं होतं की त्यांना मराठीमधून ती स्लाइड हवी होती पहिल्या दिवशीची. तर पटकन एकदा त्या स्लाइड वरून आपण नजर टाकूया. राग, संताप आणि क्रोध. क्रोध किंवा संतापातून निर्माण झालेली हिंसा, अशा ह्या 3 टप्प्यातून आपला राग पुढे जातो. राग जो आहे तो थोडासा आवश्यक यासाठी आहे कारण आपल्याला कृती करायला प्रेरणा आणि ऊर्जा मिळते. आपण जर योग्य प्रकारे तो हाताळला तर सकारात्मक आणि विधायक म्हणजे चांगल्या पॉझिटिव्ह कामांकडे आपण वळू शकतो आणि त्यासाठी ते एक मोठं मोटिवेशन ठरतं. मला काहीतरी करायचंय, का असं माझं होतं, स्वतःवर राग आला तर आपण त्यातनं वळू शकतो. दुसऱ्यांवर रागवत राहिलो तर आपल्यामध्ये बदल क्वचितच संभवतात, फारसे संभवत नाहीत. कारण दुसऱ्यावर रागावून आपण स्वतःला फक्त त्रास करून घेतो, आपली प्रगती नाही होऊ शकत. जेव्हा संताप असतो तो बऱ्याचदा दुसऱ्याला त्रास देण्याच्या उद्देशाने आपण शाब्दिक किंवा काही कृतीच्या माध्यमातून तो व्यक्त केलेला असतो. खूप क्वचित तो विधायक असतो. म्हणजे जसं पालक आणि मुलं यांच्या बाबतीत म्हणता येईल की पालक कधी कधी थोडंसं कटू बोलतात मुलांना, खूप रागावून बोलतात. अरे काय अक्कल नाही का तुला, असं केलंस तर कसं होणार आहे, आयुष्यभर असं वाया घालवायचंय का सगळं आयुष्य, असेही कधी कधी शब्द वापरतात की जे खरं तर त्रास देणारे आहेत किंवा एखादा मारतात आपल्या मुलांना. तर ते जे व्यक्त होणं आहे ते थोडंसं त्यांच्या मनात विधायक असतं की मुलाचं चांगलं व्हावं म्हणून मी हे करतोय. त्यामुळे त्यांचा उद्देश चांगला असतो, तो सफल किती होतो हा भाग वेगळा आहे, पण इकडे कुठेतरी आपल्याला विधायकता दिसते. पण अनियंत्रित आणि अतिशय नियमितपणे नेहमी आपण रागावत राहिलो तर तेच आपल्या भविष्यातल्या संतापाचं कारण ठरतं. यामुळे राग आणि संताप यामध्ये थोडासा हा फरक आहे. आणि जेव्हा हे अति वाढत जातं, हा संताप आपला तीव्र होत जातो, तेव्हा आपण त्याला क्रोधाच्या माध्यमातून हिंसेकडे घेऊन जातो. आणि मग दुसऱ्याला जीवे मारायचंय किंवा काहीतरी शारीरिक इजा करायची या हेतूने आपल्या हातून अशी काही कृत्य घडतात. आणि हिंसा ही नेहमीच विघातक असते. हिंसा ही कधीच चांगल्या कामासाठी किंवा पॉझिटिव्ह गोष्टींसाठी वापरली जात नाही. आपण आजच्या भागाकडे वळूया. काल आपण जे बघितले होते ते 4 पॉइंट्स मी वेगळ्या स्लाइडवर घेतलेत आणि आजच्या ह्या पॉइंट्सना थोडंसं मराठी पण शब्द ऍड करायचा प्रयत्न केलाय.
सो दॅट ज्यांना इंग्रजी समजायला थोडीशी अडचण येते त्यांच्यासाठी सोपं होईल. नाउ फिलिंग ऑफ इनजस्टिस इज वन ऑफ द रिझन. बऱ्याचदा आपल्या मनात अन्यायाची भावना असते की माझ्या भूतकाळात, माझ्या लहानपणी माझ्या आई वडिलांनी माझ्यावर खूप अन्याय केला. मी घरात मोठा होतो मग ते सारखं मलाच बोलायचे, किंवा मी मुलगी होते मग ते माझ्यावर अन्याय करायचे, माझ्या भावाला जास्त काहीतरी द्यायचे, त्याला फेवर करायचे, त्याचं चुकलं तरी त्याला काही बोलायचे नाही. आणि माझ्या मनात सतत असं वाटायचं मला की हे काय आहे, हे असं मला हे का वागवतात. किंवा जर 2-3 भावंड असतील तर केवळ मी मोठा आहे म्हणून मी सारखं ऐकायचं का? अरे तू मोठा आहेस, त्यांना समजून घे. मला असं वाटतं की माझ्यावर खूप अन्याय झाला. मला ते खूप बोलले आणि माझ्याकडे त्याने तेवढं लक्ष दिलं नाही, कारण माझ्या पुढच्या भावंडांकडे ते लक्ष देत राहिले. अशी किंवा शाळेत किंवा मोठेपणी सुद्धा मी जिथे कामाच्या ठिकाणी आहे, तिथे माझ्या बॉसकडून किंवा माझ्या कलीग्सकडून माझ्यावर सतत अन्याय होतो. माझा बॉस आहे ना, तो दुसऱ्यांना फेवर करतो, माझ्याच डिपार्टमेंट मधल्या इतर लोकांना. सो देर इज दिस फिलिंग ऑफ इनजस्टिस की आय हॅव बीन ट्रीटेड रॉंगली विथ इनजस्टिस. अँड इफ दिस फिलिंग इज देअर, तर आपल्याला खूप जास्त राग आतून आलेला असतो. मे बी आपण तो एक्सप्रेस नाही करत, कारण कसं होतं की ही जी भावना आहे याच्यामध्ये आपण आई वडिलांवर काय आपण खूप ओरडून रागावून सहसा बोलत नाही. काही लोक तसंही बोलतात, बघितलंय ऐकलंय, पण सहसा बोलत नाही. आणि बॉस अशा ठिकाणी परत एकदा आपल्याला कितीही अन्याय वाटला तरी सुद्धा आय एम नॉट एबल टू एक्सप्रेस इट. पण ह्याचा अर्थ राग येत नाही असं आहे का हो? राग नक्कीच येतो. अगदी आई वडिलांचा सुद्धा राग असतो. अनेक लोक असे असतात की ज्यांच्या मनात ही तीव्र भावना मोठेपणी सुद्धा टिकून असते. त्यामुळे ह्यामुळे आपल्या मनात राग तयार होतो. फिजिकल मेंटल टॉर्चर ड्युरिंग चाइल्डहुड. बालपणी जर आपल्यावर काही शारीरिक मानसिक अत्याचार झाले असतील, आपल्याला खूप मारलं गेलं असेल, खूप बोललं गेलं असेल काहीही कारणाने, कदाचित आपण एखाद्या गोष्टीमध्ये वीक असू, अँड मे बी वी आर नॉट एबल टू फुलफिल द एक्सपेक्टेशन्स ऑफ अवर पॅरेंट्स. then in that case there could be little physical as well as mental torture, or maybe there is comparison in the family. कधी कधी आपण एखाद्या गोष्टीत कमी असू तर सातत्याने तुलना केली जाते, तो सुद्धा एक मानसिक अत्याचारच आहे बरं का. आपण जेव्हा मुलांची दुसऱ्यांशी तुलना करतो, आपण विचार करूया आपली कोणाशी तुलना केली तर आपल्याला आवडतं का? आपल्याला आवडत नाही. आपण म्हणतो प्लीज डोंट कम्पेअर, मी आहे. हे जसं मला वाटतं तसंच माझ्या मुलाला पण वाटतं की तो आहे. सो आपण जेव्हा अशी तुलना करतो तेव्हा मुलांना तो एक प्रकारचा मानसिक अत्याचारच होत असतो. जेव्हा मूल 20पैकी 18 मार्क घेऊन घरी येतं आणि पालक म्हणतात की 2 मार्क कुठे गेले आणि 20त 20 किती जणांना मिळाले? पहिला प्रश्न हाच विचारतात पालक. तेव्हा मुलाला असं वाटतं की अरे माझ्या 18 मार्कांची काही व्हॅल्यू आहे की नाही? की सातत्याने हे मला हेच विचारणार आहेत. अँड देन स्लोली द अँगर स्टार्ट्स गेटिंग इन, की हे काय आहे, ह्याला काय अर्थ आहे. ही जी भावना आहे ती हळूहळू वाढीला लागते. आणि म्हणून फिजिकल मेंटल टॉर्चर जर लहानपणी आपल्यावर अशा प्रकारे कुठलाही झाला असेल, लहान सहान गोष्टींसाठी कधी कधी पालकांमध्ये हे प्रॉब्लेम्स असतात की त्यांना त्यांचा राग आवरता येत नाही, आणि म्हणून ते लहान सहान गोष्टींसाठी मुलांना मारतात. आमच्याकडे अशाही केसेस येतात की ज्याच्यामध्ये मुलं चांगली 17, 18, 19 वर्षाची होईपर्यंत सुद्धा पालक त्यांना मारतात. जिथे आम्ही खरं तर सांगतो की मुलांना शक्यतो मारू नये, शक्यतो त्यांना समजावून सांगावं. कारण आपण मूल हे जे आहे ना सॉफ्ट टार्गेट असतं आपल्यासाठी. आपल्याला राग कदाचित त्याला मी डिस्प्लेसमेंट ऑफ अँगर किंवा अग्रेशन असं म्हणतो. डिस्प्लेसमेंट म्हणजे राग कोणाचा तरी आलाय आणि मी मुलाला मारतो छोट्याशा कारणावरून. तर ह्यामुळे मुलाला अतिशय त्याच्यावर अत्याचार होतात आणि हे जे व्रण आहेत ते कायम राहतात. आपल्याला असं वाटतं की ठीक आहे गेले जातील, मोठा झाला की विसरून जाईल, पण तसं होत नाही. आपण आपल्या बाबतीत आठवून बघूया, ज्यांनी खरंच असं काही अनुभवलं असेल तर त्यांच्या मनावर ते व्रण कायम असतात. इफ देर इज ॲडिक्शन इन पेरेंट्स, तर घरातलं वातावरण खूप वेगळं असतं. पालक खूप जास्त फिजिकल आणि मेंटल अब्यूज करत असतात. म्हणजे जर स्त्री किंवा पुरुष कोणीही एक ॲडिक्टेड असेल तर ती व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला सातत्याने अब्यूज करते. मग तिथे शारीरिक मारहाण चालते, शिवीगाळ चालते, सतत दुसऱ्याला ब्लेम देऊन बोलणं चालतं, भांडणं होतात घरात सातत्याने. हे जर होत असेल तर कुठेतरी
ह्या सगळ्या विषयी आपल्या मनात चीड निर्माण होते जर आपण ते विटनेस करत असू तर. आणि म्हणून जर पालकांमध्ये व्यसनाधीनता असेल तर तेही एक आपल्यामधल्या रागाचं मुख्य कारण असतं, जर आपण ते अनुभवलेलं असेल तर. आपण इथे सगळीकडे एक जनरल सगळ्यांना कॉमनली हाताशी धरून बोलतोय, त्यामुळे मी हे काही केस स्पेसिफिक बोलते असं नाहीये, ह्याच्यात कुठेही पर्सनल काही सांगायचंय असं नाहीये. पण अशी अनेक कारणं असतात की आपल्यामध्ये दबलेला असतो तो राग. बघा, खूप लोकांना असे प्रश्न आहेत की राग येतो पण मग तो त्या क्षणी कसा हाताळायचा. तर खरं तर ते अवघड ह्यासाठी असतं कारण ही जी वासना आहे ना, ती मुळात खूप आत 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 खोलवर दडलेली आहे आणि ती जर आपण पुनर्जन्मात विश्वास करत असू तर अनेक जन्मांची आहे आपल्या बरोबर. पण अगदी ह्या जन्मावर विश्वास ठेवत असू तरी ह्या जन्मातली नक्कीच आहे. And so if there is addiction in parents, there is lot of anger, there is lot of abuse which we have experienced in our childhood, and that could be one of the reasons for my anger. Parental way of handling any particular situation. आपल्या लहानपणी आपण आपल्यासाठी आपले पालक, आपली शाळा, आपले शिक्षक मॅक्सिमम हे जी किंवा आपले शेजारी, मी इथे पालक ह्यासाठी पोर्ट्रे केलंय कारण पालकांबरोबर लहानपण आपलं बऱ्यापैकी अंशी जातं. आता बरीच मुलं क्रेशमध्ये जातात किंवा बाहेर कुठेतरी सांभाळायला असतात, पण किंवा मेड सांभाळते, पण बऱ्याचदा त्यांचं बिहेवियर सुद्धा आपल्यावर खूप जास्त परिणाम करतं, आपल्या मुलांवर सुद्धा. सो जर एखादी कोणतीही कठीण परिस्थिती हाताळताना इफ द पेरेंट इज गेटिंग अँग्री ऑल द टाइम, जर तो सतत चिडचिड करत असेल, सतत रागावत असेल आणि रागावून एक्सप्रेस करत असेल गोष्टी, तर मूल त्यातून हेच शिकतं की कोणतीही कठीण परिस्थिती आली, आपल्या हाताबाहेरची परिस्थिती आली, की रिस्पॉन्स तो द्यायचा असतो तो रागावून द्यायचा असतो. आपल्याला इमिजिएट रिॲक्शन द्यायची असते, ती रागावून द्यायची असते. मग काहीतरी वाद चालू होतात, भांडणं चालू होतात. पण हे जर आपलं बालपणी ट्रेनिंग झालं, तर मोठेपणी आपणही रागावूनच रिॲक्ट व्हायला लागतो. Then we don't wait for a moment and we try to respond. We react immediately. So rather than reacting, if we try to respond, maybe after few seconds, just take few seconds, काही क्षण थांबूया आणि फटकन आपल्याला रिॲक्शन देण्याऐवजी थोडंसं थांबून त्याला प्रतिसाद देऊया. जेव्हा आपण रिस्पॉन्ड करू, तेव्हा कुठेतरी आपल्यातलं हे वर्तन थोडंसं बदलू शकतं. जर आपण हे म्हणजे वर जे सगळं म्हटलंय ना, त्या सगळ्यामध्ये आतमध्ये ही जी भावना दडलेली आहे, ती जर मला हाताळायची असेल, तर मला प्रामुख्याने हेच करायला लागतं, की प्रत्येक वेळी पटकन येणारी जी रिॲक्शन आहे ती रागाची आहे. कारण राग आतमध्ये खूप आहे. पण मग तसंच ठेवायचंय का मला स्वतःला? मला नाही ठेवायचंय तसं, कारण मला त्रास होतोय त्याचा. मग मला जर बदलायचंय स्वतःला, तर मी आजपासून रिॲक्ट होणार नाही. मला राग नक्की येईल, नक्की येईल. पण तो आला तरी मी थांबीन काही क्षण. आणि ह्यासाठी ना आपण स्वतःशी हे सतत बोलूया, की मला राग येऊ शकतो, पण मी लगेच रिॲक्शन देणार नाही. मी काही क्षण थांबीन आणि काही क्षण का थांबायचं असतं मुळात? त्यात काय घडतं? मुळात आपल्या ब्रेनमध्ये वेगळी सेंटर्स आहेत आपल्या इमोशन्सची आणि थिंकिंगची. खूप खोलात जात नाही, पण तरी थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. जेव्हा आपण रिॲक्ट करतो, तेव्हा फक्त आपली भावभावनांची केंद्र असतात. ती खूप जास्त उद्दीपित झालेली असतात. खूप ट्रिगर्ड असतात ती. अँड देअर इज हार्डली एनी कनेक्शन बिटवीन माय थॉट प्रोसेस सेंटर्स, म्हणजे जो कॉर्टेक्सचा एरिया आहे, तो आणि आपला जो अमिगडाला म्हणजे जिथे भावभावनांचं प्रोसेसिंग आहे तो एरिया, ह्याच्यामध्ये हार्डली एनी कम्युनिकेशन होतं. When we wait for few seconds, we at least give a chance to our brain. We give some time to our brain to get coordinated with my thought process. माझ्या विचारांबरोबर माझ्या विचाराच्या सेंटरमध्ये काय दिवे लुकलुकतायत का? तिथे काय होतंय का? हे बघण्यासाठी मी थोडा चान्स देते माझ्या ब्रेनला. म्हणून आपली जर आपण रिॲक्शनच्या ऐवजी रिस्पॉन्ड करायला गेलो, तर आपलं तेच उत्तर, तीच आपली प्रतिक्रिया, तोच आपला प्रतिसाद बदलू शकतो. सो वी विल ट्राय टू वेट फॉर फ्यू सेकंड्स. जर नसेल शक्य तर मी काल म्हटलं होतं तसं
लिव्ह द प्लेस. त्यांना सांगा शांतपणे, प्लीज आपण नंतर बोलूया. लिव्ह द प्लेस. गो अवे. कूल युअरसेल्फ, काम युअरसेल्फ, कूल डाऊन. शांत व्हा. 2, 4, 5 दीर्घ श्वसनाची आवर्तन करूया. त्याने काय होणार आहे, श्वासाकडे लक्ष गेलं की मन हळूहळू शांत होईल. म्हणून शांत होऊया, मग त्या व्यक्तीशी येऊन बोलूया. आपण जे रागावून बोलणार होतो ना, त्यातला निम्मा काय 3/4 कंटेंट कमी होतो आणि आपण ते चांगल्या शब्दात सांगू शकतो. इकडे आपल्याला एक्सप्रेस नाही करायचं असं अजिबात नाही. मी असं नाही म्हणणार की राग दाबून ठेवा, निघून जा म्हणजे राग दाबून ठेवा. नो, नॉट ॲट ऑल. प्लीज डोंट डू दॅट. Because if you suppress it, you are going to express it somewhere or the other, sometime or the other. आज नाही तर उद्या तो येणारच बाहेर. कुकरची शिट्टी आहे ही. आपण वाफ जेवढी कोंडतो म्हणून शिट्टी वाजते. तसं कोंडू नका तुमच्या रागाला. त्याला व्यक्त जरूर करा, योग्य पद्धतीने करा. So that you will not hurt others. And even if you have learned this behavior from your parents since childhood, that to react immediately with anger in any situation when the situation is beyond my control or I don't like. बऱ्याचदा हे असतं, कधी मला आवडत नाही जे घडतंय ते, किंवा मला त्याच्यावर काहीतरी ऑब्जेक्शन असतं. व्हाय? सी, बट एव्हरीबडी इज डिफरंट अँड एव्हरीबडी हॅज इट्स ओन परसेप्शन. So we just can't say ki whatever I think, however I perceive is the correct way of perceiving. No, I just can't think like this. So मला हा विचार करणं गरजेचं आहे की yes, everybody has his or her own perception. And so I need to honor that. I can't say every time की मला राग आलाय मी व्यक्त करणार. तर व्यक्त करणार तर करा, पण त्याने तुम्ही सगळ्यांना दुखावताय, फॅमिलीमध्ये रिलेशन्स खराब करताय आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या शरीर मनाला खूप त्रास देताय, जो इन द लॉंग रन पण तुम्हाला खूप त्रास देणार आहे. इट हॅज लॉंग टर्म इफेक्ट्स ऑन युअर बॉडी ॲज वेल ॲज युअर माइंड. सो प्लीज डोंट रिॲक्ट इमिजिएटली. इट्स अ नॅचरल थिंग, but wait for few seconds and slowly try to handle the situation with your thoughts. Don't just handle it with your emotions. Okay? तर आपल्याला थोडासा बदल करता येईल. बऱ्याचदा शक्ती प्रदर्शन किंवा पॉवर दाखवण्यासाठी लोक रागावतात. म्हणजे घरातली मोठी माणसं, ज्या संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान संस्कृती असते, तिथे कधी कधी आपल्याला हे दिसतं की घरातला जो पुरुष असतो त्याला बरीच लोक घाबरतात. आपल्या जनरेशन मध्ये किंवा आपल्या आधीच्या जनरेशन मध्ये बरीच लोक अशी आहेत, दे आर अफ्रेड ऑफ देअर फादर स्पेसिफिकली. म्हणजे ते आईची एवढी भीती नाही वाटायची लहानपणी, पण बाबा आले ना, त्यांना येताना जरी बघितलं तरी लगेच मुलं अभ्यासाला बसतात, लगेच घरात जाऊन चिडीचूप शांत होतात. हा आपल्या जनरेशनने खूप जणांनी अनुभवलेला प्रॉब्लेम आहे. त्याचं कारण हे की पुरुष प्रधान संस्कृती, आणि त्याच्यामुळे कुठेतरी वडील जे आहेत ती मेन फिगर, आणि ते हाताळायचे सगळ्या गोष्टी. सो ते रागावतील आणि मग ते बाहेरून येतील, मग आपल्यावर रागावतील, नको त्यापेक्षा आपण अभ्यासाला बसूया, ते येत आहेत तेव्हा. म्हणजे आदल्या क्षणापर्यंत खेळत असतील ना मुलं, तरी ती अभ्यासाला जाऊन बसायची. मी हे सगळं बोलते याचं कारण मी एक चाळीत वाढलेली मुलगी आणि अनेक खोल्यांमध्ये हे घडताना बघितलंय. सो खूप मोठा डेटा बालपणापासून कलेक्ट झालेला आहे इकडे. And so I'm telling you this. So it could be mother or father. These days, even mother is a powerful figure in our family. So it could be mother or father. आई किंवा वडील कोणी असू शकतात. But when they try to show their power, शक्ती प्रदर्शन करतात. आपल्याला असं वाटतं की शक्ती दाखवण्यासाठी राग व्यक्त करणं, रागावून दुसऱ्याला कंट्रोल मध्ये ठेवणं is one way of doing it. And just ask yourself, don't we also do it many a times? आपल्याला जेव्हा दुसऱ्यांवर काहीतरी प्रभाव पाडायचा असतो, आपल्याला जेव्हा दाखवायचं असतं की आय एम द किंग, तेव्हा माणूस काय करतो? माणूस रागावून दाखवतो, ए बोलायचं नाही जास्त, इथे माझं चालतं, गप्प बसायचं. हे का माणसाला सांगायला लागतं रागावून? कारण त्याला वाटतं की हे सांगितलं तर लोक मला मान देणार आहेत, माझ्याकडे बघणार आहेत. सो आय वॉन्ट टू शोकेस माय पॉवर. माय डिअर फ्रेंड्स, आपण असं करत असू समजा, कुठेही, घरात, बाहेर,
ऑफिसमध्ये ॲज अ सिनियर, घरात ॲज अ पेरेंट्स, ग्रँड पॅरेंट्स. आपण असं नको करूया. आपण थांबूया. कोणापुढे दाखवायची आपल्याला शक्ती आणि कसली शक्ती? आपल्याला शांत व्हायचंय. योग ह्या माध्यमातून आपण हे शिकतोय, की अस्मिता आपल्यातला हा जो मीपणा आहे, तो आपल्याला कमी करायचा आहे हळू-हळू. कारण तो एक क्लेश आहे असं सांगितलंय. त्रास आहे त्यातून खूप जास्त. मीपणाच्या फीलिंगने त्रास आहे. मग मीपणाचं फीलिंग कमी करूया. त्यासाठीच मी पूर्वी म्हटलं होतं तपस्वाध्याय ईश्वर प्रणिधान असं आपल्याला सांगितलंय महर्षी पतंजलीनी. आणि त्यासाठी 2 एक्सरसाइज दिले होते. एक म्हणजे आपण तप करूया, वाचेचं तप म्हणजे शांत बसूया. मौन करूया एक 15 मिनिटं रोज घरी आपापलं, शांतपणे, जाणीवपूर्वक. आणि दुसरा एक्सरसाइज दिला होता, की एक 10-15 मिनिटं ओमचं चॅन्टिंग, ओमकार जो आहे, त्या मंत्राचं उच्चारण we will try to do other than this class because this class is there only for 10 days. But after that, what are we going to do? Just sit quietly and chant Om. हे आपण सगळं करायचा प्रयत्न करूया. ह्याने हळूहळू मीपणा कमी होईल आणि मीपणा कमी व्हायला लागला तर शक्तीचं प्रदर्शन करण्याचं आणि त्यातून राग, त्यातून शक्ती हे सगळं हळूहळू कमी होईल. सी इट्स गोइंग टू टेक लॉट मेनी इयर्स. बट वी नीड टू वर्क ऑन इट कॉन्शियसली. असं नाहीये हे एका दिवसात, 10 दिवसात, 1 महिन्यात. मॅडम आम्हाला 1 महिन्यात रिझल्ट्स मिळतील का? 1 महिन्यात तुम्हाला 1% रिझल्ट मिळेल. अँड व्हेन विल यू अंडरस्टँड दॅट येस आय एम चेंजिंग? व्हेन यू लुक विदिन. जेव्हा मी स्वतःकडे कॉन्शियसली बघत राहीन ना रोज, प्रत्येक क्षण मी आज कशी वागले, आज मी कशी रिॲक्ट झाले, उद्या कशी रिॲक्ट होतीये, परवा कशी रिॲक्ट होतीये. मला स्वतःचा ग्राफ ठेवू दे ना, स्वतःकडे बघू दे. तर मला कळेल 1 महिन्याच्या शेवटी, की मागच्या महिन्यात ना असे एक 20 किंवा 25 प्रसंग आले ज्याच्यात मला राग आला. पण मी 25च्या 25 प्रसंगात रागावले नाही. मी ना त्यातल्या 23 प्रसंगात रागावले. अँड आय कुड कंट्रोल मायसेल्फ ॲट लीस्ट इन 2 सिच्युएशन्स. हरकत नाही. अप्रिशिएबल. स्वतःला शाबासकी द्या. अप्रिशिएट युअर ओन सेल्फ. से की वाव, ग्रेट, गुड जॉब. तू छान करतेस. कीप इट अप. असंच करत राहा. हे आपण स्वतःला मोटिवेट करूया आणि पुढे जाऊया. नंतर हे स्ट्रॉंग इगो बूस्टेड सिन्स चाइल्डहुड. कधी-कधी लहानपणापासून आपल्यामध्येच हा अहंकार वर जे मी शक्ती प्रदर्शन म्हटलंय, ते ज्या अहंकारातून येतं, त्याचं रिझन, त्याचं कुठेतरी रूट इज देअर इन अवर चाइल्डहुड. मेनी टाइम्स व्हॉट आवर पॅरेंट्स डू. हा तो ना खूप हुशार आहे. त्याला सगळं येतं. आमचा मुलगा म्हणजे काय? आमची मुलगी म्हणजे काय? खूप आपला अहंकार ते पोसतात. आणि आता नव्या काळात तर खूपच पोसला जातो. पूर्वीपेक्षाही आता जास्त पोसला जातो. कारण एक किंवा 2 एवढीच मुलं असतात. बऱ्याचदा एकच असतं. आणि आपल्याला ते खूप जास्त प्रोजेक्ट करायचं असतं, की येस, माय चाइल्ड इज द बेस्ट. अँड सो वी रिपीटेडली कीप ऑन सेइंग, की तो सगळ्यात हुशार आहे. त्याला हे सगळं येतं. त्याला हे सगळं जमतं. ईदर आय एम ऑन धिस एक्स्ट्रीम और आय एम ऑन द अदर एक्स्ट्रीम सेइंग काय नाही हो, नुसता फालतूपणा करत असतो. काय लक्ष नाही, काय नाही, बेअक्कल, मूर्ख. हे सगळं पालकांना बोलताना ऐकलंय मी म्हणून सांगते. ही आतली वेदना आहे. प्लीज असं नको करूया. ह्यातल्या कुठल्याही टोकावर जाऊन काही होणार नाहीये. मुलाच्या मनात फक्त आणि फक्त रागच तयार होणार आहे. बिकॉज जेव्हा मी माझ्यातला अहंकार पोसते, then I start feeling, yes, I am the one who is supreme. And if I have that feeling that I am the one who is supreme, I feel that I have all the right to showcase my anger and control others all the time because I am supreme. मी बेस्ट आहे. सो सगळ्यांनी माझं ऐकलं पाहिजे. सगळ्यांनी माझ्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे. व्हाय? सो प्लीज आपण हे नको करूया. जर लहानपणापासून असं काही आपल्याला बूस्ट मिळाला असेल आणि अहंकार वाढला गेला असेल, तर तो तपस्वाध्यायाच्या माध्यमातनं हळूहळू, कॉन्शियसली, शांतपणे, विचारपूर्वक कमी करायचा प्रयत्न करूया. ट्रिगर्स अराउंड एन्व्हायरमेंट, वातावरण. आपलं बालपण किंवा आपण आत्ताही जिथे आहोत तिथे जर आजूबाजूला खूप आपण सततच्या मारामाऱ्या, शिवीगाळ, भांडणं
असं काही बघत असू तर बघा त्या भागातली लोक ओव्हरऑल जास्त एग्रेसिव्ह असतात. म्हणून असे एक एक एरियाज असतात. लोक म्हणतात तिथे जाऊ नका, तिथे म्हणजे जरा बी केअरफुल, तिकडनं पास होताना बी केअरफुल. कोणीतरी मध्ये बिधे आलं तर ठीक आहे, सोडून द्या, जास्त वाद घालायला जाऊ नका. दे आर व्हेरी अग्रेसिव्ह पीपल. पटकन काहीतरी करतील. का होतं असं? बिकॉज द एन्व्हायरमेंट जे आहे त्यांच्या बाजूचं आजूबाजूचं जे वातावरण आहे ते सतत त्यांना तेच शिकवतंय, तेच दाखवतंय. नो वन इज देअर हू इज टेलिंग देम टू जस्ट कूल डाऊन, रिलॅक्स, नको एवढा चिडू, नको एवढा रागावू, असं सांगणारं कोणी नाहीये त्यांच्या आसपास. आज आपण बघतोय मुलांमध्ये व्हायोलन्स खूप वाढतोय. का वाढतोय? कारण मुलं सतत ज्या वेगवेगळ्या सिरीज बघतायत ते आता खूप फ्रेंडली ना, मोबाईल फ्रेंडली आहेत मुलं. सो काय करतायत, सतत गॅजेट्स, आणि सतत गॅजेट्स वरनं काहीतरी बघायचंय. काय बघतं आपलं मूल? आपण बघत नाही. पण आपलं मूल बऱ्याचदा ऍक्शन फिल्म्स ज्याच्यामध्ये व्हायोलन्स आहे अशा गोष्टी खूप बघत असतं. जर तुम्ही सतत हे बघत राहिलात तर तुमच्या ऍक्शन्स तशाच होतात, तुमची भाषा तशीच होते, तुमचं वागणं तसंच होतं. सो म्हणून वी आर गोइंग टू जस्ट सी व्हॉट माय चाइल्ड इज डुईंग, व्हॉट माय चाइल्ड इज ऍक्च्युअली वॉचिंग. तो काय बघतोय, आणि स्वतःकडेही बघणार आहोत की मी काय बघतो दिवसभरात, मी कोणत्या प्रकारच्या फिल्म्स बघतो, मी कोणत्या प्रकारच्या सिरीज बघतो, मी कोणाचे विचार ऐकतो. मी जेव्हा युट्यूब ऑन करतो तेव्हा मी एखादं प्रवचन ऐकते का, एखादं कीर्तन ऐकते का, एखादं चांगलं व्याख्यान ऐकते का, का मी त्याच्यावर सतत काहीतरी मूव्ही, सिरीज, अजून काहीतरी असं पाहते, मालिका. सॉरी, आपल्या अनेक मालिकांमध्ये पण असं काही काही दाखवलं जातं. सो आपण जस्ट याकडे लक्ष देऊया. सो शेवटचा प्रश्न हाच आहे, मुद्दा हाच आहे की मीडिया व्हॉट आय वॉच, मी काय बघतो, त्या माध्यम सतत काय सांगितलं जातं मला. आता जे फिअर आहे ना आपल्यामध्ये, आता अँगर मधून थोडंसं फिअर मध्ये स्विच करते, पण आपली माध्यमं आपल्याला खूप घाबरवतायत बरं का, कमालीच्या बाहेर. आपण सतत ते बघत असू ना तर जास्त भीती वाढणार आहे. माध्यम आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी तुलनेत कमी सांगतात, सांगत नाही तसं मला म्हणायचं नाही, तुलनेत कमी सांगतात. का का असं सगळं आहे, त्या राजकारणात, त्या विचारात आपल्याला जायचंच नाही, तो आपला विषय नाहीये. बिकॉज वी डोंट हॅव एनी कंट्रोल ओव्हर देम. आपल्याकडे कंट्रोल एवढाच असतो की चॅनल बंद करायचा. कारण जर आपण चॅनल बंद केला आणि त्यांचा टीआरपी कमी झाला तर त्यांना कळेल की हे दाखवणं चूक आहे, लोकांना हे आवडत नाहीये. आपण बघतोय ते सगळे खूप, आणि म्हणून त्यांना वाटतंय की हे दाखवावं, लोकांना हे पाहायला आवडतंय. जसं लहान मुलांचं आपण चुकीचं बोलत राहिलो तर मुलांना वाटतं की हा हे चाललंय, हे बरोबर आहे, आपण हे करूया. त्यामुळे आपण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आता डिस्कस केल्या की काय काय रिझन्स आहेत आणि त्याच्यापासून बाहेर कसं यायचंय तेही आपण थोडंसं बघितलं. तर त्यामुळे आज इथेच मी थांबते. काल कोणीतरी, काल परवा 2-4 दिवस चॅटमध्ये नंबर विचारला जातोय, काल गुरुजींनी शेअर पण केलाय, पण तरी एकदा मी सांगते, कोणाला लिहून घ्यायचं असेल तर लिहून घ्या. 98-190-98981. I repeat, 98-190-98981. आणि युट्यूब चॅनल विषयी कोणी विचारलं होतं तर माझ्या युट्यूब चॅनलवर मेंटल हेल्थ व्हिडिओज आहेत आणि ते नंदिनी गोरे ह्या नावानेच तो चॅनल आहे. त्यामुळे इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन वॉच. पुढील सूत्र मस्कर गुरुजींकडे देते. उद्या आपण शंका निरसन करणार आहोत. तुम्ही जे ग्रुपवर प्रश्न पाठवलेत ते मी काल रात्री खूप उशिरा बघितलेत, पण मी आज त्याच्यावर नक्की काम करते आणि आपण नक्की उद्या त्याच्याविषयी बोलूया. हरिओम. हरिओम. आपल्या या संपूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला दिसतंय की सर्टन थिंग्स आर सेंट्रली प्रोव्होकेटेड, इंटरनली प्रोव्होकेटेड. आता याच्यावरती एक चांगला म्हणण्यापेक्षा एक प्रयोग झाला होता त्यावेळेला आम्ही या संस्थेमध्ये.
कैवल्यधाममध्ये त्यांनी काय केलं की एका माणसाला बोलवलं, त्याच्या पोटाचा एक्सरे काढला. जनरल त्याला विचारलं की तुझे जरा आम्हाला पोटाचा एक्सरे बघायचा आहे. एक्सरे काढला आणि गप्पा मारत बसलेले असताना पटकन एक माणूस आला आणि त्याने त्या माणसाच्या एक कानाखाली काढली खणखणीत. आणि ती काढल्यानंतर तो माणूस प्रचंड पिसाटला. ऑफकोर्स कुणीही चिडणार, याच्याबद्दल काही चूक नाही. त्या स्थितीमध्ये त्याला त्याचा पुन्हा एकदा एक्सरे काढला. तर पहिला जो एक्सरे होता दॅट वॉज टोटली पीसफुल. काही त्याला देअर वॉज नो डिस्टॉर्शन, एव्हरीथिंग वॉज फाईन. पण ज्या वेळेला त्याच्या मुस्कटात मारल्यानंतर तो जो खवळला, त्या खवळल्यानंतर त्याच्या पोटाचा एक्सरे पुन्हा काढल्यानंतर इट वॉज टोटली डिस्टॉर्टेड. ब्लड फ्लो तिथला वाढला, त्यानंतर तिथल्या मुवमेंट्स वाढल्या आणि देअर वॉज अ कम्प्लिटली रॉंग सिच्युएशन क्रिएटेड इन द ॲब्डोमेन. त्यानंतर 2-2.5 तासानंतर त्याचा पुन्हा एक्सरे काढला, तेव्हा ते हळूहळू सबसाईड होते. सो प्रायमरी तुमच्या हे लक्षात येईल की एक्सटर्नली प्रोवोक जर आपण झालो तरी सुद्धा आपल्या शरीरामध्ये एवढी प्रचंड उलथापालथ होते संतापामुळे, रागामुळे. अनपेक्षितपणे कोणीतरी येऊन खणा आपल्याला जर वाजवली तर आपलं काय होईल? आपण आपल्याला कॉन्स्टंटली वाजवत असतो, हे लक्षात घ्यायचं. आपल्याला बाहेरचं कुणीही वाजवत नाही, म्हणून आपण आपल्याला स्वतःला वाजवत असतो. वी आर ऑलवेज प्रोवोकिंग अवरसेल्फ. आपण स्वतःला कायम त्रास देत राहतो. आणि हे जे स्टिम्युलेशन आहे, मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी सांगतो, स्टिम्युलेशन रिलॅक्सेशन, हा जो रिलॅक्सेशनचा पॉइंट आहे हा खूप कमी आहे. आणि वी आर कॉन्स्टंटली रिॲक्टिंग अँड गेटिंग स्टिम्युलेटेड. आणि त्यामुळे आपण नॉर्मलायझेशनला कधीच येत नाही. वी आर नेव्हर नॉर्मल. आणि आपण नॉर्मल नाही आहोत हे पहिलं आपल्याला समजत असतं. आपल्याला असं वाटतं की लोकांनी नॉर्मल राहावं आणि मी आहे तसं मला ऍक्सेप्ट करावं. सो हा जो मेन इश्यू आहे, तो इश्यू मगाशी जो नंदिनी मुद्दा झाला तो म्हणजे अस्मिता. अस्मितेचा जो भाग आहे, त्या अस्मितेचा भाग त्याच्यामध्ये आपल्याला असं सांगत असतो सारखं की मी आहे, आय एम. आणि तो आयनेस जो आहे, तो आयनेस आपल्याला कमी करायचा. आपण आपलं अस्तित्व मिटवायचं नाही, हे लक्षात. वी डोंट वॉन्ट टू पेरिश अवर सेल्फ, परंतु वी वॉन्ट टू एन्श्योर की विल एक्झिस्ट ॲट अवर ओन कॉस्ट, नॉट ॲट अ कॉस्ट ऑफ अदर्स. लोकांच्या जीवावरती आपण आपलं अस्तित्व टिकवायचं नाही. आपलं अस्तित्व आपल्याला आपल्या जोरावरती टिकवायचं आहे. त्यासाठी वी हॅव टू स्टॅबिलाइज. आणि या स्टॅबिलायझेशन प्रोसेसमध्ये आज आपण एक प्राणायाम शिकणार आहोत नवीन. तो प्राणायाम आहे अनुलोम विलोम प्राणायाम. आपण हे नाव ऐकलं असेल खूप वेळेला, आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती सुद्धा असेल. विदुला मॅडम वरती जरा फोकस करा फक्त. अनुलोम आणि विलोम या दोन शब्दांचा म्हणजे काय की एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसरीने सोडायचा. आज आपल्या नेहमीच्या प्रदर्शिका ज्या आहेत, प्रीतम, त्यांचं वॅक्सिनेशन झाल्यामुळे त्यांना थोडीशी रिॲक्शन आली. सो शी हॅड रिक्वेस्टेड आय विल नॉट बी देअर. आपल्याला डॉक्टर विदुला भोळे, शी इज मेडिकली प्रोफेशनल आहेत आणि आमच्या योग शिक्षक आहेत. अतिशय टॅलेंटेड आहेत आणि खूप छान प्रकारे त्यांचा परफॉर्मन्स सर्व ठिकाणी असतो. सो लेट अस लर्न दिस पर्टिक्युलर प्रोसेस ऑफ अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम करो, भस्त्रिका प्राणायाम करो, कपालभाती प्राणायाम करो, हे आपण ऐकत आलेलो बरेच दिवस. अनुलोम विलोम काही तुम्हाला नवीन नाही. जेव्हा काही वर्षांपूर्वी योग हा एलियन होता अनेक लोकांसाठी, योग म्हणजे काय हे माहित नव्हतं, तेव्हा अनुलोम विलोमचं खूप महत्व होतं. सगळेजण अनुलोम विलोम करून टाका, बरं वाटेल. इतकं सहज त्यामुळे त्या प्राणायामाबद्दल बोलतात. पण तो इतकं सहज ते आहे का? म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. बेसिकली या संपूर्ण प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये एक लक्षात घ्यायचं की इट इज कम्प्लिटली एमिंग ॲट कंट्रोल ऑफ द माइंड. मनोनियंत्रण हे एकच उद्दिष्ट प्राणायामाचं आहे. श्वसन नियंत्रण, controlled exhalation, controlled inhalation. So what we try to control is our breath, which we feel that it is not at all under our control. एक लक्षात घ्यायचं की श्वासावरती आपलं नियंत्रण कधीच नसतं, कारण तो सहज होत असतो. आणि एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की जी गोष्ट सहज घडते ती आपण कधी नियंत्रित करायच्या भानगडीत पडत नाही. जी गोष्ट सहज नाहीये ती नियंत्रणाखाली आणण्याचा प्रयत्न चालतो आणि ती नियंत्रणाखाली आली नाही किंवा आपली चिडचिड होते. सो लेट अस अंडरस्टँड दिस कन्सेप्ट की योग इथे का उपयोगी ठरतो. पण योग ही सहजता आहे जीवनात. व्हॉट इज इझी इन द लाईफ इज योग. हे कदाचित तुम्हाला स्टेटमेंट थोडस धारिष्ट्याचं वाटेल की इतका कसा सहज असेल योग. मुद्दा याच्यातला काय आहे की योग सहज नाहीये, तो तुम्हाला सहजता शिकवतो, म्हणून तो सहज वाटतो. इट टेल्स यू हाऊ टू बी इझी, हाऊ टू बी ॲट इज. आणि इज ज्या ठिकाणी नसतं तिथे डिसीज आहे. सिंपल गोष्ट आहे. डिसीज हा काय बाहेरनं आलेला नाहीये. ज्या ठिकाणी मी इज नाहीये तिथे मी डिसीज मध्ये आहे. सो इफ आय वॉन्ट टू रिमूव्ह दॅट डिस,
what I want to do is yoga. So yoga is a science of removing your disease and make you ease. आणि म्हणून योग हा सहजपणे तुम्हाला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देतो. इट्स अ सिम्पल वे ऑफ लाईफ. आणि म्हणून या प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय घडतं, तर प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये तुमच्या शरीरामधले 5 प्राण आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान आणि समान. हे 5 प्राण संतुलित होतात. प्राणाचं काम काय? ऊर्जा देणं. अपानाचं काम काय? निगेटिव्हिटी बाहेर टाकणं. मिळालेली ऊर्जा सर्क्युलेट करणं हे व्यानाचं काम, सर्क्युलेशन. उदानाचं काम काय? एलिव्हेशन, स्वतःला उन्नयन करणं. आणि समानाचं काम काय? हे सगळं बॅलन्स करणं. मग हे सगळं इतकं छान डिझाईन केलेलं असताना डिस्टॉर्ट काय होतं? त्याची कारणं ही समान पहिला आपला बॅलन्स होतो. वेन इट इज इम्बॅलन्स्ड एव्हरीथिंग गेट्स कम्प्लिटली इम्बॅलन्स. आणि म्हणून आपल्या मेंदूचे दोन्ही हेमिस्फिअर्स जे आहेत, मेंदूचे 2 गोलार्ध आहेत, उजवा आणि डावा, त्या दोन्ही गोलार्धांचं संतुलन, या 5ही प्राणांचं संतुलन आणि त्याच्याद्वारे आपल्या संपूर्ण अस्तित्वाचं संतुलन. आपल्या अस्तित्वाचे 5 स्तर आहेत. 5 शीट्स: अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण उद्या घेऊया. पंचकोशात्मक अस्तित्व म्हणजे काय की वी आर डिवायडेड इंटू 5 शीट्स. आय विल नॉट से डिवायडेड, वी आर कंपोज्ड ऑफ. तैत्तिरीय उपनिषदामध्ये याचा उल्लेख आहे. त्यामुळे आपल्याला डिस्टॉर्शन जे सुरू होतं ना, ते मनोमय कोशामध्ये होतं. हाऊ दिस प्रॉब्लेम्स अराईज आपण बघितलं. हायपोथॅलमस, पिट्युटरी अँड फिजिकल ऍक्शन्स. हायपोथॅलमस म्हणजे मनाचा संबंध असलेला एक भाग, भावनांचं केंद्रीकरण करणारं, भावनांचं रिलेंग करणारं सेंटर किंवा त्याचं अनालिसिस करणारं सेंटर. सो मनाच्याच ठिकाणी आपली काहीतरी गडबड होते. वेन वी आर मेंटली डिस्टॉर्टेड, वेन वी आर मेंटली डिस्टर्ब, इमिजिएट इम्पॅक्ट काय होतो? आपल्या श्वासाची गती वाढते. श्वसन गती वाढली की त्या गतीला कोपअप करण्यासाठी शरीराची इतर फंक्शन्स वाढतात. असं कधी होतं का की माणूस अगदी शांत विचारात बसला आणि त्याचा श्वास जोरात चालतो? असं होऊच शकत नाही. आणि ज्या माणसाला प्रचंड राग आलाय त्याचा श्वास मस्त चालतो. इट इज कम्प्लिटली इन कॉन्ट्रास्ट. होऊच शकत नाही असं. त्यामुळे मनाची स्थिती बिघडली की श्वासाची बिघडते आणि या दोन्हीची बिघडली तनाची बिघडते. म्हणून आजचे रूप जे आहेत ते मनोकायिक आहे, सायकोसोमॅटिक. डिस्टॉर्शन इज इन द माइंड and impact is on the body. So impact on the body level we try to reduce with the help of asana pranayama. आणि म्हणून या अनुलोम विलोम प्राणायामामध्ये आपण काय करतो, तर वी इनहेल बाय वन नॉस्ट्रिल आणि एक्झेल बाय अदर नॉस्ट्रिल. आता हे इनहेलेशन ग्रंथाप्रमाणे सुरू कशात करायचे? डाव्या नाकपुडीने सुरू करायचे. किती सुंदर रचना केली आहे बघा. तुम्हाला कल्पना नाही ह्या डावी काय उजवी काय फरक पडतो? ऍब्सोल्युटली फरक पडतो. डावी नाकपुडी पॅसिफाईंग आहे. आपल्याला माहिती आहे की सिम्पॅथेटिक इज राईट नॉस्ट्रिल अँड पॅरासिम्पॅथेटिक इज लेफ्ट नॉस्ट्रिल. आपल्याला माहिती आहे की आपण सिम्पॅथेटिकली कायम अराउज्ड असतो, वी आर ऑलवेज एक्साइटेड. सो ते एक्साइटमेंट जी आहे ती थोडीशी पॅसिफाय करण्यासाठी वी हॅव टू स्टार्ट फ्रॉम द लेफ्ट नॉस्ट्रिल. आणि म्हणून आपण सुरुवातीला अगदी चंद्राभ्यास शिकलो होतो, पॅसिफिकेशन शिकलो होतो. याचा अर्थ उजवी बंद करून टाकायची, उजवी अतिशय वाईट वगैरे असं काही नाही. देयर इज नथिंग राईट ऑर रॉंग. इट इज ऑल अबाउट परसेप्शन. मला जे पूर्णपणे रॉंग वाटत ते तुम्हाला पूर्णपणे राईट पण वाटू शकतं, कम्प्लिटली ऍक्सेप्टेबल. परंतु वाय ओनली लेफ्ट नॉस्ट्रिल? डाव्या नाकपुडीने श्वास सुरू करायचं कारण चंद्र नाकपुडी आहे, ती चंद्रनाडी आहे. चंद्रनाडी इज अ पॅसिफाईंग, ती शांत करणारी आहे. आणि डाव्या नाकपुडीचा संबंध आपल्या उजव्या मेंदूशी आहे, विच इज क्रिएटिव्ह. आपली उजवी बाजू जी आहे ब्रेनची आपण कधीच वापरत नाही. आपण कायम हिशोबाच्या बाजू, याचा कसा हिशोब करायचा, त्याला कसा लाईनवर आणायचा, हे सगळं आपल्या डाव्या मेंदूचं काम असतं. सो कॅल्क्युलेटिव्ह आणि प्लॅन्ड ऍक्शन असतात त्या सगळ्या डाव्या मेंदूकडनं होतात. आणि अत्यंत उत्स्फूर्तता जी आहे, स्पॉन्टेनिटी जी आहे, क्रिएटिव्हिटी जी आहे, ते उजव्या मेंदू. म्हणून उजव्या मेंदूला कुठेतरी स्टिम्युलेट करणं हा ह्या संतुलनाचा भाग असतो. म्हणून इनहेलेशन बाय लेफ्ट आणि एक्झेलेशन बाय राईट हे पहिलं एक्स्ट्रीम झालं. आणि नंतर उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि डाव्याने सोडायचा. आता उजवीने सुरू केलं की आपल्याला असं दिसतं की आपण इनिशिएट करतोय, ट्रिगर करतोय पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम. पण ऍट द सेम टाइम वी आर नॉट गेटिंग अवे विथ सिम्पॅथेटिक. म्हणून ह्या दोन्ही सिस्टीम संतुलित करत. म्हणून ह्या प्राणायामाचा संबंध खूप महत्वाचा आहे. प्राणायाम इज अ बॅलन्सिंग टूल. आणि हे बॅलन्स करताना गंमत एक लक्षात घ्यायची की इकडला काढून तिकडे टाकायचं नाही, दोन्हीला कॉन्स्टंट ठेवून बॅलन्स करायचं. दिस इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट ऑफ द प्राणायाम. कुठेतरी कमी केलं म्हणजे कुठेतरी वाढणार आहे, एक नक्की आहे. खड्डा केला की दुसऱ्या ठिकाणी डोंगर होतो, असं नाहीये.
एक कमी करायचं आणि दुसरं वाढवायचं असं नाही. हे दोन्ही बॅलन्सच आहेत, पहिलं लक्षात घ्या. इट इज अ स्ट्रक्चरली बॅलन्स सिस्टम. सो व्हॉट वी आर ट्राइंग टू अमेंड इज नॉट गिव्हिंग इम्पॉर्टन्स टू समथिंग अँड रिड्युसिंग इम्पॉर्टन्स ऑफ समथिंग. कुणाचं तरी महत्व वाढवायचं, कोणीतरी कमी करायचं असं आपण कधीच करत नाही. वी आर ट्राइंग टू एक्सपिरियन्स दॅट बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. आणि म्हणून या संपूर्ण सिस्टीम मध्ये योग हा जास्ती प्रमाणात उपयुक्त ठरतो. लेट अस सी हाऊ इट इज डन. आपण अनुलोम विलोम प्राणायाम कसं करायचं बघूया. ही अंगुली मुद्रा आपल्याला माहितीये. पहिली 2 बोटं उघडलेली, शेवटची 2 बोटं उघडलेली आणि अंगठा आपला बाजूला आहे. तर त्या अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करायची. पहिल्यांदा बघून घ्या. विल सी 2 राउंड्स अँड देन वी विल प्रॅक्टिस. उजवी नाकपुडी बंद आहे, डोळे मिटलेले आहेत, हातांची ज्ञानमुद्रा. ऑलवेज डू ज्ञानमुद्रा वेन वी स्टार्ट प्रॅक्टिसेस ऑफ प्राणायाम. प्राणस्पंदाचा अनुभव घेतल्याशिवाय प्राणाचा अभ्यास करायचा. डोळे मिटलेले आहेत, आपली संपूर्ण जाणीव या कृतीशी जोडलेली ठेवायची. नाउ कम्प्लीट एक्झेलेशन बाय लेफ्ट. डावीने संपूर्ण रेचक श्वास सोडून द्यायचा. थोडं थांबायचं. एक्सपिरियन्स द एम्प्टीनेस इनसाइड. आतमध्ये रिकामपणा आहे तो सोडून अनुभवायचा. त्या डाव्या नाकपुडीने दीर्घ खोलवर भरपूर श्वास घेता पोटापर्यंत. डावी बंद करायची दोन्ही बोटांनी. अलगदपणे उजव्या नाकपुडीचा अंगठा काढून घ्यायचा आणि उजवीने अगदी सावकाश रेचक. रेचक म्हणजे एक्झेलेशन. पोटापासून एक्झेल करायचं. रेचकानंतर थोडं थांबायचं. बहिर्कुंभक. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने भरपूर खोलवर दीर्घ श्वास घ्यायचा. इनहेल राईट अप टू ॲब्डोमेन. स्लोली क्लोज युअर राईट अँड सॉफ्टली एक्झेल बाय द लेफ्ट. एक्झेलेशनचा कालावधी हा इनहेलेशन पेक्षा जास्ती ठेवण्याचा प्रयत्न करायचा. एक्झेलेशन झाल्यानंतर पुन्हा थोडं थांबायचं. आतला रिकामा स्पेस ही आतली ती अनुभवायची. पुन्हा डाव्या नाकपुडीने दीर्घ पूरक. पूरक म्हणजे इनहेल उदरापर्यंत. इनहेल राईट अप टू ॲब्डोमेन. क्लोज युअर राईट लेफ्ट. स्लोली एक्झेल बाय द राईट. उजवीने पुन्हा सावकाशपणे श्वास सोडायचा. श्वास सोडल्यावर थोडं थांबायचं. अगेन इनहेल स्लोली बाय राईट. क्लोज युअर राईट अँड देन स्लोली एक्झेल बाय लेफ्ट. हे अनुलोम विलोम प्राणायामाचं एक रोटेशन झालं. आपण अशी 2 रोटेशन्स केली. आता आपण सर्वांनी हा प्राणायाम करून बघूया. आज आपण या प्राणायामाच्या प्रक्रियेमध्ये व्हॉट वी आर ट्राइंग टू अंडरस्टँड इज बॅलन्सिंग प्रोसेस. संतुलनाची प्रक्रिया. कारण असंतुलन आहे हे ऍक्सेप्ट केलं किंवा संतुलन करायची इच्छा निर्माण होते. तसं नसेल तर आपल्याला सगळं छान छान वाटेल. पण तसं नसतं. इट इज केम अ प्लेस. त्याच्यावरती पांघरून घालून वस्तू काही आपण दडवू शकत नाही. सो प्रायमरीली वी नीड टू अंडरस्टँड येस आय नीड टू बॅलन्स. आणि तो बॅलन्स करायला काहीही कुठे लाज वाटायचं कारण नाही. सो लेट अस स्टार्ट इट. आपण सुरुवातीला अनुलोम विलोम प्राणायामाची 3 आवर्तन करणार. 3 रोटेशन्स. देन वी आर ट्राइंग टू फॉलो द प्रॅक्टिस ऑफ शीतली कंबाइंड विथ भ्रामरी. ती 3 आवर्तन करणार आहोत. आणि त्यानंतर काही क्षण अगदी शांत बसून राहणार आहोत. कारण आज आपला थोडासा वेळ जास्ती झालेला आहे. सो लेट अस नॉट गो फॉर द शवासन प्रोसेस. ऑलरेडी इट इज 8:29. आज शवासन करण्याची ऐवजी उद्याला काय करणार आहोत आपण. तर उद्याला आपल्याला थोडं शंका समाधानाचा भाग आहे. एक साधारणपणे अर्धा तास आपण त्याच्यावरती वी विल डिवोट. आणि त्यानंतर अर्धा तास ते 40 मिनिटं आउटर लिमिट. कारण काय शंका खूप वाढत जातात. आणि जसं तुम्हाला नॉलेज मिळतं तसं शंका वाढत जातं. हे पण तुम्हाला सांगतो. सो लेट अस रिस्ट्रिक्ट सम ऑफ द क्वेश्चन्स. वी विल हँडल देम. साधारणपणे 7:30ला आपण सुरुवात करणार आहोत. तो 8:10 पर्यंत मॅक्झिमम आपण हे आटपणार आहोत. आणि त्यानंतर 20 मिनिटं वी विल गो फॉर द डीप रिलॅक्सेशन प्रोसेस. संपूर्णपणे आपण योगनिद्रेचा अभ्यास करणार आहोत. आपण नेहमी 5-7 मिनिटाची योगनिद्रा करतो विच इज नॉट ऍक्च्युअली गिव्हिंग यू द कम्प्लीट फील. सो टुमॉरो वी विल हॅव द प्रॅक्टिसेस विल बी लेस. थिअरीचा भाग जो आहे तो आपण उद्याला हे सगळे प्रश्न करून आज पुन्हा एकदा आय विल ओपन द ग्रुप आफ्टर दिस क्लास इज ओव्हर. कृपा करून व्यक्तिगत प्रश्न टाकू नका. आणि काल नाही आलेले. आय हॅव सीन दॅट लॉट ऑफ द क्वेश्चन्स आर हॅव्हिंग लॉट ऑफ रिलेव्हन्स अँड मिनिंग. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या संपूर्ण 6 दिवसाचं प्रोसेस जे आहे ते आपल्याला युट्यूबवरती हळूहळू मिळणार आहे. डोंट वरी अबाउट दॅट. दॅट यू कॅन एनी टाइम रेफर. हे जे प्रेझेंटेशन आहे किंवा याच्यामधले जे मुद्दे आहेत, चर्चा आहे, ते सगळं आपल्याला मिळणार आहे. अल्टिमेटली या वर्गाला प्रेझेन्स वाढावा हे जसं उद्दिष्ट आहे तसं ज्यांना जमणार नाही त्यांना ते मिळावं हे दुसरं उद्दिष्ट आहे युट्यूबला जाण्याच्या मागचं. सो डोंट वरी अबाउट दॅट. सो दॅट विल बी टेकन केअर ऑफ. आणि रविवारी आपला वर्ग नेहमीप्रमाणे फुल फ्लेज होईल. आणि सोमवारी ॲज आय टोल्ड यू इंटरनॅशनल डे ऑफ योगा असल्यामुळे वी विल हॅव 1 hour ध्यान सेशन.
तर आता आपण सुरुवात करूया अनुलोम विलोम प्राणायामासाठी. योग्य अशी बैठक स्थिती घ्या. साधी मांडी, सुखासन, त्यांना पण जमत असेल त्यांनी अर्ध पद्मासन, पद्मासन काही घालायला लागत नाही. हातांची ज्ञानमुद्रा, दोन्ही हात आपले आहेत. त्यानंतर उजव्या हाताच्या अंगुली मुद्रेचा आपण वापर करणार आहोत, त्याला प्राणायाम मुद्रा असं म्हणतात. डोळे मिटलेले ठेवा, लक्ष आपल्या नॉर्मल ब्रीथिंग कडे आहे. आता उजवी नाकपुडी बंद करायची. क्लोज युअर राईट नॉस्ट्रिल. प्राणायाम करताना उजवा हातच वापरायचा. एरवी आपण जरी डावखुरे असलो तरी प्राणायामासाठी उजवा हातच वापरायचा. प्लीज बी अवेअर ऑफ दॅट. डोळे मिटलेले आहेत. डाव्या नाकपुडीने संपूर्ण रेचक, रेचक म्हणजे एक्झेल करायचं. आता हे प्राणायामाची टर्म मी वापरतोय. एक्झेलेशन नंतर थोडं थांबायचं. बहिर्कुंभक. बहिर्कुंभक म्हणजे काय, बाहेर श्वास सोडलेला आहे आणि मी थांबलेलो आहे. नाउ इनहेल स्लोली अँड डीपली बाय लेफ्ट नॉस्ट्रिल. डाव्या नाकपुडीने दीर्घ, संथ, खोलवर, पूरक भरपूर श्वास घ्यायचा. डावी बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे श्वास सोडायचा. स्लोली एक्झेल लाव. जितकं कंट्रोल्ड एक्झेलेशन करता येईल तेवढं जास्ती चांगलं. कंट्रोल्ड एक्झेलेशन नंतर थोडं थांबायचं बहिर्कुंभकामध्ये. उजव्या नाकपुडीने पुन्हा एकदा दीर्घ, संथ, खोलवर, पूरक. इनहेल डीपली स्लोली राईट अप टू ॲब्डोमेन. उजवी बंद करायची अलगदपणे आणि डाव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे रेचक. स्लो एक्झेलेशन बाय लेफ्ट. एक्झेलेशन करताना जास्तीत जास्त अशुद्धी, ताण बाहेर पडतात ही भावना मनात ठेवायची. एक्झेलेशन नंतर थोडं थांबायचं बहिर्कुंभकामध्ये. पुन्हा एकदा डाव्या नाकपुडीने दीर्घ, संथ, खोलवर, पूरक. इनहेल डीपली राईट अप टू ॲब्डोमेन. डावी मिटून उजव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे रेचक. स्लो अँड डेलिबरेट एक्झेलेशन. आफ्टर एक्झेलेशन फ्रॉम राईट, होल्ड ऑन फॉर सम सेकंड्स. अगेन स्लोली अँड डीपली इनहेल. पुन्हा एकदा दीर्घ, संथ, खोलवर, पूरक. उजव्या नाकपुडीने उजवी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे रेचक. रेचकानंतर थोडं थांबायचं. अनुभव घ्यायचा आतल्या रिकामेपणाचा, हॉलोनेस. अगेन इनहेल बाय लेफ्ट स्लोली अँड डीपली. पोटापर्यंत श्वास घ्यायचा. डावी बंद करून उजव्या नाकपुडीने अगदी सावकाशपणे श्वास सोडायचा. एक्झेल स्लोली अँड डेलिबरेटली. रेचकानंतर थोडं थांबायचं. पुन्हा एकदा उजव्या नाकपुडीने संथ, दीर्घ, खोलवर, पूरक. इनहेल डीपली अँड स्लोली बाय राईट. क्लोज युअर राईट अँड स्लोली एक्झेल बाय युअर लेफ्ट. डाव्या नाकपुडीने सावकाशपणे श्वास सोडायचा. 3 आवर्तनं झाल्यानंतर दोन्ही हात परत ज्ञानमुद्रेमध्ये ठेवून आतमध्ये नेमकं काय झालंय, काय चाललंय याकडे लक्ष द्यायचं. वी फील व्हेरी कॉम्पोज. आपल्याला खूप शांत वाटतं, हे नक्की आहे. इमिजिएट इम्पॅक्ट काय याचा, की शांत वाटतं, बरं वाटतं. क्वचित आपण असं म्हणतो की बरं आहे बाबा, नाही तर आपण नेहमी म्हणतो काय खरं नाही. सो हॅव दॅट सेन्स ऑफ वेल बिईंग. येस, everything is not that deteriorated. Things are better. And I am a part of that better things. महत्वाची गोष्ट ती आहे. नाहीतर मी काय असतो, मी नेहमी बाजूलाच असतो बेटरनेस. आय एम ऑलवेज इन द पार्टी ऑफ बेटरनेस. आता आपण 3 आवर्तन करणार आहोत. शीतली प्राणायाम क्लब्ड विथ भ्रामरी प्राणायाम. हे कॉम्बिनेशन खूप छान प्रकारे काम करतं आपल्या इमोशनल पॅसिफिकेशन वरती. शीतलता जी आहे ती शीतली प्राणायामातून मिळते आणि भ्रामरी प्राणायामामधून आपल्याला एक कॉम्पोजर मिळतं. सो लेट अस डू इट. डोळे मिटलेले आहेत. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा आहे. सुरुवातीला नाकाने संपूर्ण रेचक, कम्प्लीट एक्झेलेशन बाय नोज. थोडं थांबायचं. जिभेची पन्हाळ करून दीर्घ, संथ, पूरक तोंडाने करायचं. गारवा अनुभवत पूर्ण पूरक झाल्यानंतर तोंड बंद करायचं. नाकाने श्वास सोडताना हमिंग. व्हेरी गुड. ट्राय टू प्रोलॉंग इट इझिली अँड कम्फर्टेबल. रेचकानंतर थोडं थांबायचं. हमिंग थांबल्यानंतर थोडं थांबायचं. एक्सपिरियन्स अगेन एम्प्टीनेस इनसाइड. पुन्हा एकदा जिभेची पन्हाळ करून तोंडाने संथ, दीर्घ, खोलवर, पूरक उदरापर्यंत. Experience the coolness of air. Close your mouth and while exhaling,
डू हमिंग ऑफ ब्राह्मण. रेचकानंतर थोडं थांबायचं. पुन्हा एकदा आतला रिकामेपणा अनुभवायचा. अगेन टेक युअर टंग आउटसाइड अँड ट्विस्ट इट फ्रॉम बोथ अँड स्लोली इनहेल बाय माउथ. तोंडाने संथ दीर्घ खोलवर पूरक आणि तोंड मिटून नाकाने रेचक करताना हमिंग, गुंजन. तीन रोटेशन झाल्यानंतर काही क्षण अगदी शांत बसून राहायचं. ही शांतता जी आहे, ही शांतता अत्यंत सुखकारक आहे, महत्वाची आहे, आवश्यक आहे. हे जरी कितीही खरं असलं तरी ही शांतता मी स्वतः प्रयत्नपूर्वक मिळवलेली आहे. हा विचार मनामध्ये, आय हॅव अक्वायर्ड दिस पीसफुलनेस बिकॉज नोबडी कॅन डिस्टर्ब मी अनलेस आय अलाउ. मला कुणीही त्रास देऊ शकत नाही जोपर्यंत मी ते करायला त्याला परमिशन देत नाही तोपर्यंत. चॉईस इज आवर्स. वी इन्व्हाइट मोस्ट ऑफ द टाइम्स. सो आतापर्यंत जे काही आपण ऐकलं, आतापर्यंत जे काही केलंय, विशेषतः ही प्राणसाधना आपण जी केली, तिचा परिणाम नेमका काय होतो? तिचा परिणाम एकच होतो की शांत वाटतं, बरं वाटतं. सो एक्सपिरियन्स दिस पीसफुलनेस इंटरनली फॉर अ मिनिट ऑर टू. शांत बसून राहायचं. तुम्हाला जो विषय आवडेल त्या विषयाकडे लक्ष द्या. श्वासाकडे लक्ष द्या, तुमच्या या शांत एक्झिस्टन्सकडे लक्ष द्या, एखाद्या सुंदर घटनेकडे लक्ष द्या. कधी कधी असं होतं, कुठल्याही गोष्टीवर लक्ष द्या असं म्हटलं की आपल्याला काहीच आठवत नाही, आणि ती फार सुंदर टाइम असते. लक्षात काहीही आठवत नाहीये आणि आय एम जस्ट पीसफुल, फॅन्टास्टिक एक्सपिरियन्स. अंतर मौन जे असतं ना, ते केवळ डोळे मिटून बसलेले होत नाही. विचारांचं मौन, नो थॉट. दोन्ही हात जोडून घेऊया आपण. वी विल हॅव शांतीपाठ. वी विल चॅन्ट शांतीपाठ टुगेदर. आपण एकत्रपणे शांतीपाठ म्हणूया. त्यानंतर अगदी शांतपणे प्रणवाचा उच्चार करूया आणि आपण इथे थांबूया. दोन्ही हात जोडलेले शांतीपाठ एकत्रपणे म्हणूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. त्रितापांपासून देणारी शांती. दोन्ही हात गुडघ्यांवरती. एक प्रणवोच्चार आपण करणार आहोत. एकतत्व अभ्यास जो सांगितलाय पतंजलीने, तो एकतत्व अभ्यास म्हणजे प्रणवाचा अभ्यास. कम्प्लीट एक्झेलेशन, संपूर्ण श्वास सोडून द्यायचा, दीर्घ आणि भरपूर श्वास घ्यायचा. एक्सपिरियन्स द ऍब्सोल्यूट इनर सायलेन्स. खूप शांत वाटतं आतून, त्याची अनुभूती. दोन्ही हात एकमेकांना जोडायचे. रब युअर पाम्स ऑन ईच अदर. गिव्ह द वॉर्मथ अराउंड युअर आईज. डोळ्यांच्या भोवती ही खूप त्याची हातांची
हळूहळू दोन्ही हात गालावरती खाली आणायचे. सावकाशपणे हात काढून डोळे उघडायचे. एक दृष्टिक्षेप समोरच्या ओमकडे. इथून सुरुवात तिथे शेवट. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. आपण इथे थांबूया. पुन्हा एकदा सर्वांना मनापासून शुभेच्छा. तुमचा संपूर्ण दिवस छान जावो. कारण असं कोणतरी म्हटलं की खरंच दिवस बरा जातोय, मला माहितीये. अदरवाईज आपल्याला कोणी असं म्हणत नाही की तुमचा दिवस चांगला जावो. उलट लोक म्हणतात कसं तुझी दिवसाची वाट लावते मी बघतो. गंमत जरी सोडून दिली तरी यू डिसाइड. गुरुजींनी म्हटलं की नक्कीच जातो. थँक्यू व्हेरी मच. हरि ओम. आपण इथे थांबूया. उद्या सकाळी परत 7:30 ला भेटूया. टुमॉरो वी आर गोइंग टू हॅव नियरली 35 to 40 minutes डिस्कशन ऑन युअर व्हेरियस इश्यूज. तुम्ही जे काही प्रश्न रेस केलेत त्याच्यावरती. काही गोष्टी मॅडम हँडल करतील, काही गोष्टी मी हँडल करेन. आणि त्यानंतर 20 मिनिटं आपण छान उद्या तुम्हाला एक योगनिद्रेचा फॅन्टास्टिक अनुभव आपण घेणार. सो टुमॉरो वी विल हॅव ए नाईस डे अँड डे आफ्टर टुमॉरो म्हणजे सोमवारी ध्यानावर. हरि ओम. थँक्यू व्हेरी मच. सर थँक्यू सर. नंदिनी, सुरुवात वेळेवर केल्याबद्दल धन्यवाद. कारण माझा लिंकचा थोडा प्रॉब्लेम होता आणि तेवढ्यात एका मॅडमचा फोन आला. त्यांची लिंक हरवली होती, त्यांना ती लिंक दिली. तेवढ्या वेळात 1-2 मिनिटं माझी गेली. पण आय एम रिअली हॅपी की शो इज गोइंग ऑन. अरे गुरुजी आले तर काय करायचं असं काही नाही. कोणामुळे काही अडत नसते, लक्षात ठेवायचं. सो आय एम रिअली थँकफुल टू नंदिनी फॉर इन्स्टंट स्टार्ट ऑफ द क्लास. थँक्यू. हरि ओम. थांबूया आपण. थँक्यू सर. हरिओम. येस. मी मीटिंग एंड करतोय.